अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी शांतपणे बसून स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? स्वामी समर्थांचे नामस्मरण करणारे लाखो भक्त इतक्या श्रद्धेने आणि विश्वासाने श्री स्वामी समर्थ हा जप का करतात? फक्त काही क्षण स्वामींचे नाव घेतल्याने मनाला इतकी शांतता का मिळते? कठीण प्रसंगामध्ये अनेक भक्तांच्या ओठांवर सर्वप्रथम स्वामींचेच नाव का येतं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्यावर जीवनात खरोखर कोणते बदल घडू शकतात? स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे, कारण आज आपण कोणत्याही चमत्काराबद्दल बोलणार नाही, कोणत्याही अंधश्रद्धेबद्दल बोलणार नाही, तर नामस्मरणामुळे माणसाच्या मनात, विचारांमध्ये, स्वभावामध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये होणाऱ्या बदलांबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी भक्तांनो, सनातन धर्मात नामस्मरणाला अत्यंत श्रेष्ठ साधना मानलं गेलं आहे, कारण प्रत्येकाला मोठमोठे यज्ञ करणं शक्य नसतं, प्रत्येकाला कठोर तपश्चर्या करणं शक्य नसतं, प्रत्येकाला तीर्थयात्रा करणं देखील शक्य नसतं, परंतु देवाचे नाम घेणं मात्र प्रत्येकाला शक्य असतं. यासाठी कोणत्याही विशेष साधनांची गरज नसते, कोणत्याही विशेष ठिकाणाची आवश्यकता नसते, फक्त मनात श्रद्धा आणि ओठांवर देवाचे नाव असणं आवश्यक असतं. आणि म्हणूनच स्वामी समर्थांचे नामस्मरण लाखो भक्तांच्या जीवनात एक अविभाज्य भाग बनले आहे. स्वामी भक्तांनो, नामस्मरणाचा सर्वात पहिला आणि सर्वात मोठा परिणाम मनावर होत असतो. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणावाखाली आहे. कधी नोकरीची चिंता, कधी व्यवसायाची चिंता, कधी मुलांच्या भवितव्याची चिंता, कधी आरोग्याची चिंता, तर कधी नातेसंबंधामधील समस्या. या सर्व गोष्टींमुळे मन सतत अस्वस्थ राहू लागतं. अशा वेळी जेव्हा व्यक्ती काही क्षण डोळे मिटून श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा जप करते, तेव्हा तिचे लक्ष समस्यांपासून हटून स्वामींच्या स्मरणाकडे वळते. यामुळे मनाला थोडा विसावा मिळतो आणि हळूहळू मनातील अस्वस्थता कमी होऊ लागते. स्वामी भक्तांनो, नामस्मरणामुळे मनामध्ये शांतता निर्माण होण्यामागे एक सुंदर कारण आहे. कारण ज्या क्षणी आपण स्वामींचे नाव घेत असतो, त्या क्षणी आपण जगातील इतर विचारांपासून थोडेसे दूर जात असतो. आपले लक्ष चिंता, काळजी आणि भीती यांच्यापासून दूर होऊन भक्तीकडे वळत असतं. आणि हाच बदल मनाला शांतता देण्यास मदत करतो. अनेक भक्त सांगतात की दिवस कितीही कठीण गेला तरी, मन कितीही अस्वस्थ असलं तरी, काही वेळ स्वामींचं नाव घेतल्यानंतर मन हलकं वाटू लागतं. स्वामी भक्तांनो, नामस्मरणामुळे भीती कमी होण्यास देखील मदत होऊ शकते, कारण भीतीचा जन्म बहुतेक वेळा अनिश्चिततेतून होत असतो. उद्या काय होईल? आपलं काम होईल का? आपली अडचण सुटेल का? असे अनेक प्रश्न मनामध्ये फिरत असतात. पण जेव्हा व्यक्ती स्वामींवर विश्वास ठेवते, तेव्हा तिच्या मनात एक भावना निर्माण होते की काहीही झालं तरी मी एकटा नाही, स्वामींची कृपा माझ्या सोबत आहे. आणि ही भावना मनाला धैर्य देण्याचं काम करते. स्वामी भक्तांनो, आत्मविश्वास वाढणे हा देखील नामस्मरणाचा एक महत्वाचा परिणाम मानला जातो. कारण जेव्हा व्यक्ती स्वतःपेक्षा मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवते, तेव्हा ती संकटांना घाबरण्याऐवजी त्यांचा सामना करण्याचा प्रयत्न करते. पूर्वी जे काम अशक्य वाटत होतं, तेच करण्याचं धैर्य निर्माण होतं, कारण मनामध्ये विश्वास निर्माण झालेला असतो आणि विश्वासापेक्षा मोठी शक्ती दुसरी कोणतीच नाही. स्वामी भक्तांनो, नामस्मरणाचा आणखी एक सुंदर परिणाम म्हणजे नकारात्मक विचार कमी होऊ लागतात.
आजकाल अनेक लोक सतत नकारात्मक विचार करत असतात. काही वाईट घडेल का? मी अपयशी ठरेल का? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? अशा अनेक विचारांमध्ये मन अडकून पडतं. पण जेव्हा मन सतत स्वामींच्या नामाशी जोडलं जातं, तेव्हा त्यामध्ये सकारात्मकतेचे बीज पेरले जातात. हळूहळू आशा निर्माण होते, उत्साह निर्माण होतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलू लागतो. स्वामी भक्तांनो, राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. एका क्षणाच्या रागामुळे अनेक वर्षांची नाती तुटू शकतात. अनेकदा आपण रागाच्या भरात असे शब्द बोलतो ज्यांचा नंतर पश्चाताप होतो. पण नियमित नामस्मरण करणाऱ्या अनेक भक्तांचा अनुभव असा असतो की त्यांच्या स्वभावात शांतता आणि संयम वाढू लागतो. रागावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढते, कारण नामस्मरण मनाला स्थिर करण्याचं काम करतं. स्वामी भक्तांनो, मत्सर, द्वेष आणि अहंकार या भावना देखील माणसाला आतून कमकुवत करत असतात. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणं, दुसऱ्याच्या यशामुळे अस्वस्थ होणं, सतत स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं, या गोष्टी मनाची शांती हिरावून घेतात. परंतु स्वामींचे नामस्मरण व्यक्तीला स्वतःकडे पाहायला शिकवतं, स्वतःच्या आयुष्याबद्दल कृतज्ञ राहायला शिकवतं आणि त्यामुळे मन अधिक समाधानी होऊ लागतं. स्वामी भक्तांनो, घरातील वातावरणावर देखील नामस्मरणाचा सकारात्मक प्रभाव पडतो अशी अनेकांची श्रद्धा आहे. ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवाचे स्मरण केले जाते, जिथे प्रार्थना केली जाते, जिथे भक्तीचं वातावरण असतं, त्या घरात एक वेगळीच प्रसन्नता जाणवते असं अनेक जण सांगतात. कुटुंबातील सदस्य एकत्र बसून स्वामींचे नाव घेत असतील तर आपुलकी वाढण्यास मदत होऊ शकते, एकमेकांबद्दल आदर वाढू शकतो आणि घरातील वातावरण अधिक शांत आणि सात्विक वाटू शकतं. स्वामी भक्तांनो, नामस्मरणाचा एक अतिशय महत्वाचा फायदा म्हणजे मानसिक स्थैर्य. जीवनात सुख आणि दुःख दोन्ही येत असतात. कोणाच्याही आयुष्यात कायम आनंद किंवा कायम दुःख नसतं, परंतु परिस्थिती बदलत असताना मन स्थिर ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. नामस्मरण ही स्थिरता निर्माण करण्यास मदत करते असं देखील अनेक भक्त मानतात. यामुळे व्यक्ती यशामध्ये अहंकारी होत नाही आणि अपयशामध्ये खचूनही जात नाही. स्वामी भक्तांनो, एकाग्रता वाढवण्यासाठी देखील नामस्मरण महत्वाचं मानलं जातं. जेव्हा आपण जप करतो तेव्हा आपण मनाला एका शब्दावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असतो. हाच सराव हळूहळू मनाची चंचलता कमी करण्यास मदत करतो. आज मोबाईल, सोशल मीडिया आणि सततच्या धावपळीमुळे मन खूप विचलित होत असतं. अशा काळात काही मिनिटे नामस्मरण करणं म्हणजे मनाला विश्रांती देण्यासारखं आहे. स्वामी भक्तांनो, नामस्मरणाचा सर्वात मोठा परिणाम बाहेर नाही तर आत घडत असतो. माणसाच्या विचारांमध्ये, त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या वागणुकीमध्ये आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनामध्ये. जेव्हा मन सकारात्मक होतं तेव्हा निर्णय देखील सकारात्मक होतात. जेव्हा मन शांत होतं तेव्हा जीवनातील अनेक समस्या अधिक स्पष्टपणे दिसू लागतात आणि जेव्हा मनामध्ये श्रद्धा निर्माण होते तेव्हा संकटांचा सामना करण्याची ताकद देखील निर्माण होते. म्हणूनच स्वामी समर्थांचे नामस्मरण हे केवळ काही इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर स्वतःच्या अंतर्मनाला अधिक शुद्ध, अधिक शांत आणि अधिक सकारात्मक बनवण्यासाठी आहे. आणि म्हणूनच लाखो भक्त आजही श्रद्धेने, विश्वासाने आणि प्रेमाने एकच नाम घेतात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही रोज किती वेळा स्वामींचे नामस्मरण करता? नामस्मरणामुळे तुमच्या जीवनात कोणता बदल झाला? तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेवटी सर्वांनी श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा,
श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.